लढवायची सुरुवात, त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच, म्हणून थोडासा वेळ घेतला. मला आज सांगायला अभिमान वाटतो. ताईंना हे माहित आहे का नाही मला माहित नाही, पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही जागा देऊन, उगच नाही. म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र सबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कसं लढतंय काय लढतंय याचा पत्ता नसताना, माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय, तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे 100% उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले. काही अडचणच नाही, पण अडचण नाही असं समजू नका. जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात, म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा, विधानसभा झाली की नगरपालिका, तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्यात. या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या, मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते, पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं, तेवढंच आत्मीयतेनं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल, हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही, निवडणूक अशी वाटत नाही, पण वार्डात घुसल्यावर कळतं काय चाललंय. माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक महायुतीची, ही निवडणूक तुमची, ही निवडणूक माझी, ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो कोण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. कारण गेली 1 वर्ष या परळी नगरीला ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना चोख उत्तर थोबाडा जर द्यायचा असेल तर 3 तारखेला 100%ला 100% द्यावे लागतील. विड्रॉच्या 2-3 दिवसात ताई बराच त्रास झाला. अनेक सहकार्याचे अश्रू मी पाहिलेत. उमेदवारी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले, अनेक सहकारी रुसून गेले, अनेक सहकाऱ्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही. पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला लागली की त्या दिवशी आपण रागारागात फॉर्म भरला, रागारागात विड्रॉल केला नाही, पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय. एक जण येऊन पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी कुरेशी साहेब आला का? आलाय कुठे ते? ये इकडे, माईच्या तुला त्रास दिलास मला, तू ये इकडे. आज तुझ्यामुळे मी मुंबईला ऍडमिट व्हावं लागलो. बुके रवी मुळे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 2 मधील तेरे जावेद ताईदिंग हे अपक्ष म्हणून उभे होते.
त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला. रवी, एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल. तू माझ्या काळजात आहेस, पण उगाच 8 दिवस काळीच तोडलंस काही कारण नसतं. आदरणीय साहेबाचा जीव आहे. पण 5-6 दिवस उगाच जीवाला त्रास दिलास का नाही? त्या अनेक सहकाऱ्यांना वेदना झाल्या. काही जणांनी माघार घेतली, काही जण उभे आहेत. आजही काही जणांना वाटतं की आपण निवडून येतो. पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं आहे, माझी विनंती आहे, तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे, आपल्यापैकी किती जणाला माहिती आहे घऊभर आगाव जास्त लक्ष माझं आहे. हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात वर करून. त्याच्यामुळं आपली जशी जोडी लावली आहे त्याच जोडीला मतदान मागायचं. तसंच आणि वरती घड्याळ, वार्डात कमळ घड्याळ, कमळ घड्याळ घड्याळ. वार्डात धनुष्य कमळ, धनुष्य कमळ घड्याळ. वार्डात घड्याळ धनुष्य, घड्याळ घड्याळ धनुष्य. याच्या पलीकडं दुसरं कृपा करून करू नका. इथं भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ येऊ देऊ नका. आता व्यंकटेशने एक जणाला बडतर्फ केलाय, पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल. एकदा महायुतीत आपण सगळे बसतो, बेमानी गद्दारी ना. ते तुम्ही काय करायचंय तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते बोला, त्यांचा नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू, काय पद द्यायचं ते देऊ. पण निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही, बिलकुल. आज या ठिकाणी एवढ्या शांत उल्हासित वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेताय, निवांत आहेत. निवडणूक दोन्ही बाजूने ज्यावेळेस रंगात असते ना, तवा ह्यांच्या हाता लाल होते टाळ्या वाजून. निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या जिभा दुखतात शिट्ट्या मारू मारू, आरडू आरडू नरडे कोरडे पडतात. पण आत्ता आपण एवढे शांत आहात याचं कारण आपल्याला वाटतंय निवडणूक, त्याला काय अडचण नाही, समजू नका. मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही. काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो, विधानसभेला मी उभा राहिलो त्यावेळेसही बोललो, आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय, माझ्या जिवलग सहकार्याची ही निवडणूक आहे. आम्ही कुठंही कमी पडणार नाही, पण तुम्ही सुद्धा कुठंही कमी पडू नका. नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल मागं घेण्यासाठी पडलो. तुम्हाला तर मायबाप मतदारांचे पाय पडायचे. ज्या परळीकरांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रेम केलंय, त्याच्या ऋणामधून कधी 7 जन्म जरी घातले तर ती या जीवनातलं त्याचं ऋण 7 जन्मात फिटणार नाही. या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं आहे. एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन 65 कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे. अनेक व्यापाऱ्यांशी मी मध्ये अनेकदा चर्चा केली. पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं. दिवाळीत मी प्रत्येक ठिकाणी फिरत होतो, पण एक लक्षात घ्या, आपले थर्मलचे 4-5 संच बंद पडले. ताई त्या दिवशी सभागृहात होत्या.
माझा याच परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन 90 संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की 90 संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच, पण ते जर नाही झालं तर 350 मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या थर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलेलं आहे. परळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालवली, पण आजपर्यंत बघा परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही, अनेक व्यापारी इथं बसले सांगू शकते जे टॅक्स भरते, परळी नगरपालिकेने मागच्या 10 वर्षात कुठलाही 1 रुपयाचा टॅक्स ना पाण्याचा ना कशाचा वाढवला नाही. एक प्रसंग असा आला होता, त्यावेळेस आपण एकत्र होतो काकाजी, केशवराव माळी साहेब आले असतील तसले, सुप्रीम कोर्टाने 9 कोटी रुपयाची ऑर्डर दिली, 9 कोटी रुपये चंदा द्या, त्याच्याशिवाय तुमचे खाते बंद 1 वर्ष राहिले. पण नगरपालिका चांगलीच चालवते. काही गोष्टी कमी जास्त आहेत, त्याची सुधारणा करणारच आहे. आज परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल, ज्या दिवशी ऍग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील, ज्या दिवशी पशुसंवर्धनचं कॉलेज 450 कोटी रुपयाचं, 225 कोटी रुपयाचं कॉलेज ऍग्रिकल्चरचं, ही गुंतवणूक आहे. इथे येणारे विद्यार्थी त्यांचं परळी शहरातलं फिरणं, त्या फिरण्यातून व्यापार होणं आणि त्या व्यापारात उठाव निर्माण होणं, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात ताईंनी केली, नंतर मी काही पैसे वाढवले, आता आणखीन पैसे वाढवलेत. हे तीर्थक्षेत्राचं काम 1 वर्षाच, कारण सगळं दगडाचं काम आहे, 1 वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या 12 पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे. एकदा का ते गेलं की जसं आज उज्जैन झालंय, आपलं अनेकदा जाणं होतं ताई, ते पाहिलंय या सर्व गोष्टी. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाहीत. या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे. आता समोरच्यांचं विजन काय असेल, समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल, कमाल आहे. मग विधानसभेला सोबत आणि अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिचकेला, बिचकेला तर बिचकेला, तू तरी घेऊनच आला. मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही, पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले. 1 वर्षभर मी हे सहन करतोय. मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून. पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते 1 वर्षात झाले. एवढे वार होऊनही मी थोडाही डगमगलो नाही, कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागे होती. ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगाफटका केला असेल त्यांना एवढंच सांगणं आहे, करी किसने मदद भूले हुए हैं, करी किसने मेहनत भूले हुए हैं, करी किसने मदद भूले हुए हैं, समंदर का वो हद भूले हुए हैं. उन्हें औकात में लाना पड़ेगा, उन्हें औकात में लाना पड़ेगा. कई तालाब अपनी हद भूले हुए हैं. आत्ता एक वाजली, आत्ता वाजली.
उठसूट कसंही आरोप करायचे का? या गोष्टीचा तुम्हाला वेदना नाही झाला? हो, मला माहिती आहे. परळीत काय, परळीत असं, परळीत तसं, परळीत हे, परळीत ते. माझं नात्र्याचं शेत तर स्मशान घाटच आहे म्हणले. खोदा म्हणले एकदा बघा. अरे काय, किती सहन करायचं? हे सहन मी केलं, गप्प राहिलो. कारण शेवटी संयम महत्वाचा असतो. आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली. ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही, पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक मतानं निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला कुणी खवळलंय, आपण कुणाला खवळीत नाही, आणि ज्यांनी ज्यांनी कुणी आपल्याला खवळलंय त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपल्यातले मतभेद असतील, कार्यकर्त्यामधले, माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील, मला माहिती आहेत कुणाकुणाचे आहेत, कसे कसे आहेत. आजपासून त्याच्या घरी जाणंच आहे. जाऊ दे बाबा चल, जाऊ दे बाबा चल, ह्या सगळ्या गोष्टी होणार. तुम्ही काळजी करू नका. माझं जे काम आहे ते एवढंच चोख करतोय, आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे माझे सहकारी करतात. आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची, आणि तुमच्या निवडणुकीत हा विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी आहे. तिथं कुठंही आम्ही कमी पडणार नाही, हे वचन मी या निमित्तानं देतो. बाबांनो, आत्ताच सांगतोय, ज्याला कुणाला काय इकडं तिकडं करायचं असेल, खालचं धरायचं, वरचं सोडायचं, वरचं धरायचं, खालचं एक सोडायचं, तिसरंच धरायचं, ह्याचा हात त्याच्या हातात, त्याचा हात त्याच्या हातात, गळ्यात, त्याचं हे त्याचं तिकडं, असलं काही करू नका. मला आपल्या सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती है. शकील भाई साहब है, अल्ताफ है यहाँ पे, अनवर मियाँ, अस्सलाम वालेकुम, खान साहब, सब पे ध्यान है. बाबा, मेहनत करनी पडेगी. म्हणून माझं आपल्याला सांगणं, इथं उपस्थित सगळ्यांनाच, वैजनाथराव आहेत, सगळे उमेदवार, सगळ्याला सांगणं, नितीन बाबा नीटा, हा. त्यामुळं आपण निश्चित राहा, पण आजपासून 2 तारखेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. जसं विधानसभेला, जसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले, एक एक मत बाहेर आणलं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना, तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता. पण इतिहास रचायचा होता, इतिहास रचवला, आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे, या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे. आजपर्यंत सेवा करत आलोय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. जे काय असेल नसेल, गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून, सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच मला आहे. म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठं आम्ही कमी पडलो असेल, तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघंही घेतो. पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय